केश शहरामध्ये आज वेगवेगळ्या शाळांनी आषाढी एकादशीनिमित्त आपल्या शोभायात्रा काढलेल्या आहेत. काही वेळामध्ये या ठिकाणी शारदा इंग्लिश स्कूलची शोभायात्रा या पंचायत समितीच्या मैदानावर पोहोचणार आहे, जिथं रिंगण सोहळा त्यांचा होणार आहे. आपण बघू शकताय या रिंगण सोहळ्यासाठी पूर्ण या ठिकाणी मार्किंग देखील करण्यात आलेली आहे. केज पंचायत समितीच्या मैदानावर हा रिंगण सोहळा काही वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. शारदा इंग्लिश स्कूलच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन पंचायत समिती मैदानावर करण्यात आलेलं आहे. आज खरं तर वेगवेगळ्या शाळांनी केजच्या रस्त्यावरून आपल्या शोभायात्रा काढलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण शारदा इंग्लिश स्कूलची शोभायात्रा या ठिकाणी पाहत आहोत आणि यापूर्वी चाटे इंग्लिश स्कूलची शोभायात्राही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. शारदा इंग्लिश स्कूलची ही मुलं आता पंचायत समितीच्या मैदानावर आपापल्या बस गाड्यातून येत आहेत. या ठिकाणी आपल्याला म्हटल्याप्रमाणे रिंगण सोहळा पंचायत समिती मैदानावर या ठिकाणी यांचा पार पडणार आहे. आपण तेही आज पाहणार आहोत. ही सर्व शारदा इंग्लिश स्कूलची मुलं आहेत. आपापल्या बसगाड्यामधून आता पंचायत समितीच्या मैदानावर या ठिकाणी रवाना झालेली आहेत. शारदा इंग्लिश स्कूलची ही सगळी मुलं विद्यार्थी आता पंचायत समिती मैदानावर एकत्र आलेली, तर इथून आता बहुतेक ते शोभायात्रेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर जाऊन परत या ठिकाणी येऊन रिंगण सोहळा साजरा करणार आहेत. वसंत विद्यालय
कोपी काय केली होती काय पलीकडला
आम्हीच आहेत फक्त सगळेच आहेत. मोठ्या वर्गाचे आहेत पण. बाय बाय. भैया आलो तो. आवटी सर.
आज आपण पाहतो केज शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध शाळांच्या दिंड्या शोभायात्रा या ठिकाणी निघालेल्या आहेत. चाटे इंग्लिश स्कूलची शोभायात्रा आपण बस स्थानकाच्या समोर पाहत आहोत. वेगवेगळे उपक्रम, काही सादरीकरणसुद्धा हे शाळा करत आहेत. विशेष म्हणजे या खास उपक्रमासाठी त्यांची वेगळी तयारी या ठिकाणी आहे. आपण पाहतोय चाटे इंग्लिश स्कूलची ही आषाढी एकादशी निमित्त शोभायात्रा आपण पाहतोय. पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी सगळी मुलं अतिशय चांगल्या प्रकारे पालखीतून विठ्ठलाची ही मूर्ती या ठिकाणी आपण बघतोय आणि अशा प्रकारे संपूर्ण शाळा या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे. चिमुकल्याने अतिशय आपण बघू शकतो, अतिशय छोटी छोटी चिमुकले या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. चाटे इंग्लिश स्कूलची ही शोभायात्रा आहे. केज शहरातून खास आपण बघतोय वेगवेगळ्या खास करून वारकरी वेशामध्ये ही सगळी मुलं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत. आज संपूर्ण शहरभरातून मुख्य रस्त्यावरून आज या दिंड्या शोभायात्रा शाळेंच्या निघणार आहेत. आपण बघणार आहेत या ठिकाणी थोड्या वेळानं. यांचा उत्साह बघा, जोश, मुलांचा हा जोश आहे. सगळे वारकरी अर्थात सगळे हे वारकऱ्यांच्या वेशात ही सगळी मुलं या दिंड्यामध्ये सहभागी झालेली आहेत. आपण बघू शकता चिमुकली. आपल्या सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रात बहुजनांचं एकच श्रद्धास्थान आहे, सामुदायिक, जिथं जात धर्म काही भेद ठेवला जात नाही, विठ्ठल. आणि या विठ्ठलाच्या या खास आज एकादशी, आषाढी एकादशी निमित्त ही शोभायात्रा चाटे इंग्लिश स्कूलची ही चिमुकली मुलं आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. बसस्थानकाच्या एकदम समोरच्या बाजूला या मुलांची ही शोभायात्रा पुढं चाललेली आहे. चाटे इंग्लिश स्कूलची ही सगळी मुलं आहेत आणि विशेष म्हणजे आपण बघू शकतो आहे की सगळी ही मुलं वारकरी वेशात, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. शाळेंचा हा आपण बघू शकतोय वेगवेगळ्या प्रकारे ही मुलं वेगवेगळ्या ड्रेसमध्ये सहभागी झालेली आहेत. चाटे इंग्लिश स्कूलची ही मुलं आहेत. अशाच वेगवेगळ्या शाळा थोड्याच वेळानं शारदा इंग्लिश स्कूलसुद्धा आपल्याला खास पंचायत समिती मैदानावर त्यांची रिंगण शोभायात्रा आहे. एकूणच आपण बघतोय की आज आषाढी एकादशी निमित्त चाटे इंग्लिश स्कूलचा हा उपक्रम त्यांनी खास केज शहरातून मुलांना या शोभायात्रेमध्ये सहभागी केलेला आहे आणि त्याच्यातून ही मुलं आता आपल्याला या शोभायात्रेत सहभागी झालेली आहेत. वेगवेगळ्या विषयामध्ये असलेली ही चाटे इंग्लिश स्कूलची मुलं आहेत. केज शहरामध्ये सर्वच शाळा आपापले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. वेळोवेळी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यावेळी आषाढी एकादशी निमित्त खास उपक्रम या ठिकाणी शाळेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि ही सगळी मुलं आपण पाहत आहोत अतिशय उत्साहानं सहभागी झालेली आहे.